उद्धवजींच्या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई केली असा हास्यास्पद दावा जनाब संजय राऊत करतायत. नसीब संजय राऊत म्हणाले नाहीत की अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध जे होतंय ते उद्धवजींच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध भारतीय जनता पार्टीने घडून आणलं असा दावा संजय राऊतांनी केला नाही. हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं नशीब म्हणावं लागेल. संजय राऊत, तुम्ही तोंडाला येईल ते वाटेल तसं बडबड करताय, पण महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे तुमची ही पूर्णपणे नौटंकी आहे. उद्या अमेरिका आणि इराणचं युद्ध देखील उद्धवजींच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी केलं असा दावा देखील करण्यासाठी संजय राऊत कमी पडणार नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तुम्ही आंदोलनामध्ये येण्याची विनंती करतायत. संजय राऊत, देवाभाऊ नक्की या आंदोलनामध्ये सहभागी होतील. त्यासाठी संजय राऊतांनी किमान पुस्तकामध्ये बघून तरी रामरक्षेचे 2 श्लोक म्हणावे, उद्धवजींनी रामरक्षेचे 2 श्लोक म्हणावे. देवेंद्रजी फडणवीस आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सहभागी होते. अयोध्येमध्ये जेव्हा बाबरी ढाचा पाडला तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तिथे होते. 14 दिवसाचा तुरुंगवास पहिल्या आंदोलनामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांना झाला. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे त्यावेळेला कुठे होते? संजय राऊत, राम मंदिर आंदोलनाच्या वेळेला तुम्ही कुठे होतात? माझ्या माहितीनुसार उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये कॅमेरा साफ करत बसत होते आणि संजय राऊत कुठेतरी आर्टिकल लिहित होते. तुमचं आणि राम मंदिर आंदोलनाचं काहीही देणं घेणं नाही. प्रभू रामचंद्राचे सगळ्यात मोठे विरोधक कोण आहेत? तर संजय राऊत तुम्ही आहात. हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं ओळखलंय. प्रभू रामचंद्रांच्या राम मंदिर प्रकरणामध्ये कथित घोटाळा झालाय, त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीकडनं पायी ना पायी वसूल केली जाईल. परंतु उद्धवजी ठाकरे, तुम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरून राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनुपस्थित राहिलात. ज्या समाजवादी पार्टीने राम भक्तांवर गोळ्या झाडल्या, ज्या समाजवादी पार्टीचे हात राम भक्ताच्या रक्ताने माखलेले आहेत, अशा समाजवादी पार्टीच्या सोबत तुम्ही इंडिया आघाडीमध्ये आहात. त्यामुळे उद्धवजींनी आधी इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी द्यावी आणि मग नागपूरमध्ये जाऊन आंदोलन करावं. तोपर्यंत रामरक्षा म्हणण्याचा आणि हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार ना संजय राऊतांना आहे ना उद्धवजी ठाकरेंना. रामरक्षा आंदोलनाच्या साठी उद्धवजी ठाकरे नागपुरात जात आहेत, तर माझी उद्धवजींना नम्र विनंती आहे, हिंदुत्ववादाच्या तेजाचं प्रतीक असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याची संघभूमी नागपुरात आहे. त्यामुळं आजपर्यंत हिंदुत्ववादाच्या विचारांशी गद्दारी केल्याबद्दल, हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसल्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांना माफी मागण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. त्यामुळं उद्धवजींनी ही सुवर्ण संधी साधून नागपूरच्या संघभूमीवर जाऊन नाक घासून माफी मागितली पाहिजे, तर इथला हिंदू समाज उद्धवजींना माफ करू शकेल. उद्धवजी, तुमचं रामरक्षा आंदोलन हे पूर्णपणे नौटंकी आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहे आणि देशाचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी समर्थ आहेत, सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही डाव रचले तरी ते डाव यशस्वी होणार नाहीत. संजय राऊत, कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही ही म्हण आहे. तसं तुम्ही कशाही पद्धतीनं वाकडे तिकडे शब्द वापरले तरी त्याचा काही फरक पडत नाही. देवाभाऊंच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यात देखील उभा राहील. उद्धवजी ठाकरे यांचं हे रामरक्षा आंदोलन नसून पक्ष रक्षा, आमदार रक्षा, नगरसेवक रक्षा असं आंदोलन आहे. खरं तर लोकांमध्ये सहानुभूती संपलेली आहे, जनाधार संपलेला आहे. कार्यकर्ते सोडून जात आहेत, आमदार सोडून जात आहेत, नगरसेवक सोडून जात आहेत आणि पक्ष गळीत गात्र अवस्थेत आल्यानंतर उद्धवजींना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली. परंतु या नौटंकीमुळे उद्धवजींचा काहीही फायदा होणार नाही. मुळामध्ये उद्धवजींना पुस्तकामध्ये बघून तरी रामरक्षा म्हणता येईल का, हा प्रश्न आहे. आज उद्धवजी नागपुरात आंदोलन करतायत. किमान पुस्तकामध्ये वाचून 2 श्लोक तरी रामरक्षेचे म्हणावे, तरच त्यांचं हे आंदोलन यशस्वी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव